तर हे दृश्य आपण पाहतोय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसलेले होते, जोरदार घोषणाबाजी करत होते। त्या एनसीपीच्या महिला कार्यकर्त्यांची आणि इतरांची धरपकड करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या कार्यालयातच घुसत जे वक्तव्य किंवा जी टिप्पणी काँग्रेसकडून करण्यात आलेली होती त्याचा निषेध नोंदवत होते। मात्र काँग्रेसच्या कार्यालयात शिरलेल्या याच एनसीपीच्या कार्यकर्त्यांची आता पोलिसांनी धरपकड केलेली आहे। गुंगी गुडिया असं काँग्रेसकडून म्हणण्यात आलेलं होतं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना, आणि त्याचे आता तीव्र पडसाद उमटतायत। थेट काँग्रेस कार्यालयात शिरत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, माफी मांगा, आगे बढ़ाओ। पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाच्या एक्स पोस्ट वरून गुंगी म्हणून हिंडवण्यात आलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माफी मागावं हे आमचं म्हणणं आहे। त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी। जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली, आमचं भांडण काँग्रेसशी नाही। ज्यांनी कुणी ट्विट केले, ज्यांनी कुणी पोस्ट केले आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय। हर्षवर्धन सपकाळ साहेब या महाराष्ट्र प्रदेशचे प्रांत अध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे। हे दृश्य सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी आता राष्ट्रवादीकडून केली जाते। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। गुंगी गुडिया असं काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना म्हणण्यात आलं, आणि त्यांनी दुर्गा बनून दाखवावं असंही सपकाळांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचं थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरत हे आंदोलन